भारत खूप सशक्त झालेला देश आहे। पूर्ण देशवासी जे आहे, सर्व देशवासी जे आहे, सर्व राजनैतिक पक्ष आहे ते एक आवाजाने सरकारच्या पाठीशी उभे होते। आम्ही पहिल्यापासून आमच्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी सांगितलं होतं की जे निर्णय सरकार घेतील पाकिस्तानच्या विरोधात त्याच्या पाठीमागे आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहणार आहे। आणि हेच भावना घेऊन जेव्हा सगळे लोक पुढे गेले, आपली सैन्याचा मनोबल वाढला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे आज जे एक आनंदाची गोष्ट आहे, आपण पाकिस्तानला काही दिवसामध्ये दाखवून दिलेले आहे की तुमची औकात काय आहे। पण असा आहे की ज्या देश आमच्या सोबत उभे राहिले नाही आहे, मला नाही वाटतं की त्याच्यातून काही मोठा आपल्याला फरक पडणार आहे। इजिप्त असू द्या किंवा अझरबैजान आणि तुर्की असू द्या, हे स्वतः या देशांनी आतंक काय आहे हे त्यांनी बघितलेलं आहे। आणि दुर्दैवाने त्यांची काय राजनीतिक हे होती कंपल्शन की त्यांना भारतासोबत उभे न राहता पाकिस्तानला जेव्हा त्यांनी आपलं समर्थन दिलं, तर त्यांना असं वाटलं असेल की बाबा आम्ही समर्थन देत आहे तर भारत खूप कमजोर पडणार आहे। भारत इतका सशक्त झालेला आहे की त्याला तुर्कीची आवश्यकता नाही, अझरबैजानची नाही आहे, यूएसचीही पण नाही आहे। आपण इतके सेल्फ स्ट्रॉंग झालेले आहे, म्हणून आपल्याला काही फरक पडत नाही। महानगरपालिकाच्या निवडणूक जवळ येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत असेल की अनेक असे शहरं आहे जिथे आमचे कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे। लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा झाली आणि विधानसभेच्या नंतर आता आमची तयारी जे महानगरपालिकाच्या संदर्भात आहे ते मागच्या अनेक वर्षापासून आहे। सगळे राजनैतिक पक्ष करत होते, अपेक्षा हेच होती की कधी हे निवडणूक होणार आहे। पण आता कोर्टाच्या आदेशानंतर हे निवडणूक 4 महिन्यामध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे। आता सरकार कधी घेणार आहे हे यांच्यावर अवलंबून आहे, पण आमची तयारी सुरू आहे, सुरू होती आणि खूप ताकदीने आम्ही हे निवडणूक लढणार आहे। मुंबईमध्ये हे ते त्याच संदर्भात आमचे अनेक लोकल पातळीवर जे स्ट्रॉंग आहे, असा कोणताही पक्ष असा नाही आहे की जे एका शहरामध्ये त्याच पक्षाचा जोर आहे। म्हणून आम्ही स्थानिक लेवलवर कोणती आघाडी आपण करू शकतो याच्यासाठीही आज निर्णय घेणार आहे, चर्चा करणार आहे। आमच्या महाराष्ट्रातले जितके प्रतिनिधी आहे, जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे महाराष्ट्राची, ते सगळे लोक आलेले आहे आणि त्याच्यानंतर आम्ही विचार करू की कोणासोबत जायचं, कोणासोबत नाही जायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।